शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। पूरग्रस्तांसाठी चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांकडून 50 कोटी, सिद्धिविनायक न्यासाकडून 10 कोटी, राज्य सरकारी चतुर्श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या 3.5 लाख कर्मचाऱ्यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी आपले 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला दिले आहे। ही रक्कम 50 कोटी इतकी आहे। पूरग्रस्तांना मदतीच्या पॅकेजवर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नुकसानीचा अंदाज घेतला जाईल आणि आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर मदत घोषित केली जाईल असं सांगितलं जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची शरद पवार गटाशी हातमिळवणी, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी दाखवला हिरवा कंदील। 5,000 रुपयांच्या मदतीसाठी घरात 2 दिवस पुराचे पाणी हवे, फडणवीसांचे मदतीचे निकष जुनेच। चुकीच्या पद्धतीने पैसा न जाण्यासाठी ई-केवायसी, लाडक्या बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण, तांत्रिक बिघाडामुळे लाडक्या बहिणींची गैरसोय। पुरानंतर पुराव्यांचे संकट, बँकांच्या पडताळणीनंतरच शेतकऱ्यांना मदत देण्याचे संकेत। पुरामुळे संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झालाय आणि तर ही रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बँकेत जाऊन केवायसी करून ओळख पटवून देणे आवश्यक असणार आहे। गळ्यात जाडजूड सोने घालणारे पुरुष बैलांसारखे दिसतात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या, तर दिवाळीपर्यंत बळीराजाला संकटातून बाहेर काढणार अजित पवार यांचं आश्वासन। कर्जमाफीचा निर्णय 27 ऑक्टोबरपर्यंत घ्या, अन्यथा चक्काजाम आंदोलन, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। अतिवृष्टी आणि टंचाईसाठी डीपीडीसीचा 10% निधी वापरण्यास अनुमती, नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी। नाशिक जिल्ह्यात 2.5 लाख हेक्टरवर पिके उद्ध्वस्त, 1.5 लाख हेक्टरमधील मका भुईसपाट, तर 3 लाख बाधित शेतकरी आर्थिक संकटात। शेतकऱ्यांकडून वसुली थांबवा, कर्जमाफी द्या, उद्धव ठाकरेंच्या मागणीशी शरद पवार देखील सहमत। राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। परिणामी महायुती सरकारने युद्ध पातळीवर पुनर्वसन योजना तयार करावी आणि सर्व पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ती अंमलात आणावी। पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांचा संताप, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह आमदारांना शेतकऱ्यांनी घेरले। राज्य सरकार मात्र तातडीने मदत करण्याऐवजी पंचनाम्याची प्रतीक्षा करत आहे। सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र प्रचंड रोष आणि संताप धुमसत आहे आणि या संतापाचा अनुभव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी पाहणी दौऱ्यादरम्यान घेतलेला आहे। अतिवृष्टीमुळे 1 कोटी एकरहून अधिक क्षेत्राचे नुकसान, केंद्राकडून लवकरच नक्की मदत मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। शेतकऱ्यांना मदतीसाठी कृषी विभागाचे कर्मचारी देणार आहेत 1 दिवसाचा पगार। अपात्र शेतकऱ्यांना मदतीचा लाभ, पांजरा बोरीतील बोगस सर्वेक्षण प्रकरण उघड, खरे नुकसानग्रस्त वंचित। नुकसानीनंतर करण्यात आलेल्या बनावट सर्वेक्षणामुळे खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांना मदत न मिळता अपात्र शेतकऱ्यांना मदतीचा लाभ देण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यात 470 हेक्टरमधील पिकांचे नुकसान, पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा तालुक्याला, 90 गावांमधील 875 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश। मायबाप सरकार वाट कसली बघताय, शेतकऱ्यांचा आर्तटाहो, ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची मागणी, सोयाबीनला अंकुर फुटले तर पिके कुजली, शेतकऱ्यांची ही महत्त्वाची अग्निपरीक्षाच। अतिवृष्टीमुळे भाजीपाला कडाडला, पावसाचा परिणाम, आंध्र प्रदेशमधून टोमॅटोची आवक तर बाहेरील जिल्ह्यातून येतोय भाजीपाला। परमेली परिसरात शेतकऱ्यांना माहिती न देता सर्वेक्षण, तलाठी कृषी सहाय्यकांची मनमानी, नुकसानग्रस्त मात्र वंचित, महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। किल्लारी भूकंपाच्या 32 वर्षांच्या आठवणी, अनक कोयनेत महाटे भूकंपाचा धक्का, नागरिकांचा थरकाप। कोयना धरण परिसरातील भूकंपामुळे लातूरच्या किल्लारीतील भूकंपाच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 587 गावांना अतिवृष्टीचा फटका, 14.86% पिकांचे पंचनामे पूर्ण झालेत, तर उर्वरित पंचनामे आता पुन्हा नव्याने होणार आहेत। शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचाच आधार, ढगफुटी सदृश्य पावसाने दानादान, जमिनी खरडवून गेल्यामुळे अनेक शेतकरी आयुष्यातून उठलेत, सरसकट कर्जमाफी झाली तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल।
मुक्रमाबाद परिसरात प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टाच 2288 एवढी शेती खरडून गेल्याची व 725 हेक्टर गाळाची नोंद। 42 वर्षात पहिल्यांदाच मुक्रमाबादसह मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यात लेंडी, तेरू या प्रमुख नद्यांसह नाले आणि ओढ्यांना महापूर येऊन तालुक्यातील हजारो हेक्टर शेती व पिकासह खरडून गेली, तर काही ठिकाणी गाळ, दगडगोटे येऊन पडलेले आहेत। नाशिक जिल्ह्यात गंगापूरचा विसर्ग निम्मा गटला, पूर ओसरला, पावसाची उघडी, 5 दिवस विश्रांतीचा अंदाज, जनजीवन पूर्वपदावर येण्याला सुरुवात। चीनच्या माजी कृषी मंत्र्यांना भ्रष्टाचार प्रकरणी मृत्यूदंड, चांगचून येथील इंटरमिडिएट पीपल्स कोर्टाचा मोठा निर्णय। शेतकऱ्यांचं मरण, महिनाभरात 26 लाख हेक्टरला फटका, खरीप हंगामातील 52 लाख हेक्टरवरील पिके पाण्यात गेली। शेतकऱ्यांसमोर प्रश्न आव असून जगायचं कसं, खायचं कसं, पोरांना शिकवायचं कसं आणि मुलामुलींचे लग्न कसे लावायचे। आज मंत्रिमंडळात बैठक होणार आहे, आपत्तीग्रस्तांसाठी कोणते निर्णय होतील, शेतकऱ्यांचं याकडे लक्ष। धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात दिलासा। धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। शेतकऱ्यांच्या खात्यांवरील होल्ड हटवून अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। अतिवृष्टीमुळे शेतमाल सडलाय, तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट, कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांसह फळांची आवक रोडावली। जळगावच्या भरीत वांग्याची आवक वाढू लागली, मागणी कायम, प्रति किलोला मिळतोय 25 ते 30 रुपयांचा दर। मान्सून हंगामात मराठवाडा अव्वल, सततच्या पुराने अनेक विक्रम मोडलेत। जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 39% जास्त पाऊस। पिकांची माती, शेतात फक्त गाळच शिल्लक। बीड जिल्ह्यात 32 गावांमधील 2300 नागरिकांचे स्थलांतर, पाणी कमी होतात 1500हून लोक स्वगृही। धाराशिव जिल्ह्यात 225हून अधिक पूल क्षतिग्रस्त, तर कोकणातील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नद्यांचे पूर ओसरल्याने दिलासा, पिकांमध्ये साचलेले पाणी मात्र कायम। अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचा बट्ट्याबोळ, सोयाबीनला शेंगा धरल्यात नाहीत, कपाशीला बोंडाऐवजी पाला दिसतोय, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा। निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिलाय, पंचनाम्याद्वारे आणि ड्रोनच्या सहाय्याने शेतकऱ्यांना मदत पोहोचवली जाणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। मराठवाडा, सोलापुरात पूरस्थिती, अनेक धरणांमधून विसर्ग सुरू, पिके अद्याप पाण्याखाली। 12वीसाठी परीक्षा अर्ज भरण्याला मुदतवाढ, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचा निर्णय। आता विद्यार्थी ऑनलाईनही शाळेमध्ये दिसणार हजर, UDIS प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी 17 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।